अवधूत चिंतनम जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत आहे। कशा आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा। तर अगदी वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बऱ्याच जणांच्या अशा कमेंट आहेत की ताई आमचं लग्न जमत नाही, आम्ही मुली पाहून येतो, त्याचप्रमाणे ताई मुलं वगैरे पाहून जातात, पण काही ना काही अडचणी येतात, सकाळी पाहून जातात, संध्याकाळी नकार येतो, त्यासाठी काहीतरी उपाय सांग। कारण आमच्या बरोबरच्या भरपूर मुलामुलींची लग्न झाली आणि आमचं काही लग्न जमत नाही, सगळीकडनं जुळून येतं, आमचं पटापटी वगैरे होतं, पण असं काहीतरी घडतं की ते लग्नाला त्यांचा नकार येतो। तर यासाठी हा खूप पॉवरफुल आणि 1001% सक्सेस देणारा असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचप्रमाणे एका ताईचं म्हणणं होतं की ताई मला घराच्या जवळपासच जॉब मी शोधते, अगदी 10-15 हजाराचा जरी जॉब भेटला तरी पण चालेल, पण मला तो जॉब भेटत नाही। तर तो जॉब भेटण्यासाठी किंवा मला चांगलं काम लागण्यासाठी मला एखादा उपाय किंवा एखादी सेवा सांग। तर त्यासाठी हा उपाय जो सांगणार आहे खूप प्रभावी आणि खूप महत्त्वपूर्ण असा उपाय आहे। हाही उपाय तुम्ही खूप मनापासून करा, पॉझिटिव्हिटी ठेवून करा, खूप म्हणजे हे आहे, खूप पॉवरफुल आहे। त्याचप्रमाणे तिसऱ्या एका दादाचं असं म्हणणं होतं की ताई खूप काही कामं माझी अशी पेंडिंग पडलेली आहेत, पण कोणतेही काम करायला गेलं तरी पण माझं काम पूर्ण होत नाही। अगदी बँकेमध्ये जरी गेलं, जर पासबुकची एंट्री जरी मारायची असेल पासबुकवरती किंवा एखादं अकाउंट जरी खोलायचं असेल तरीही तिथेही मला 3-3, 4-4 फेऱ्या माराव्या लागतात। अगदी कोणतंही काम, पोस्टामध्ये जरी काही एंट्री वगैरे जर करायला जरी गेलो तरी पण तिथेही मला डबल टिबल फेऱ्या माराव्या लागतात। तर हे तुम्हाला अडथळे काय येतात, हे अडथळे दूर होण्यासाठी मी आजची ही सेवा तुम्हाला सांगणार आहे। तर लगेच मी तुम्हाला ही सेवा सांगायला सुरुवात करते आहे। यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे, तर नागिनीची पानं तुम्हाला लागणार आहे, एकच पान लागणार आहे। नागिनीचं पान तुम्हाला सर्वांना माहिती आहे, काही ठिकाणी नागवेलीचं पान म्हटलं जातं, तर काही ठिकाणी खाऊचं पान म्हटलं जातं, बाजारात सहजरित्या मिळून जातं। एकच पान आपल्याला लागणार आहे। त्याचप्रमाणे आपल्याला गुळाचा एक खडा लागणार आहे, खोबऱ्याचा एक तुकडा किंवा अर्धी वाटी असेल तरीही चालेल, काही हरकत नाही। अर्धी वाटी खोबऱ्याची किंवा खोबऱ्याचा छोटासा तुकडा जरी असेल तुमच्या इच्छेनुसार तोही चालेल। एक आपल्याला मातीची पंती किंवा मातीचा एक दिवा आपल्याला लागणार आहे, छोटासा एकदम। आणि आपल्याला वाती लागणार आहेत, कापसाच्या ज्या वाती आपण दिवा लावतो त्या 2 वाती लागणार आहेत। 2 वातींची आपल्याला एक वात तयार करायची आहे। त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे तिळाचं तेल जर असेल तर अतिउत्तम, नसेल तरीही काही हरकत नाही। अगदी तुम्ही रोज ज्या तेलाचा दिवा देवाला लावता ते तेल जरी असेल तरीही चालेल। तुम्हाला हा उपाय मंगळवारीच करायचा आहे। ताई मी इतर वेळेस केला तर चालेल का, किंवा शनिवारी केला तर चालेल का, किंवा आम्ही इतर वारी कोणत्याही वारी केला तर चालेल का? चालणार नाही। तुम्हाला हा उपाय फक्त आणि फक्त मंगळवारीच करायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळेस मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल, त्यावेळेस हा उपाय करायचा नाही। आणि हा उपाय स्वतः ज्या व्यक्तीला कामधंदा पाहिजे, ज्या मुलाला मुलगी पाहायची आहे, ज्या मुलीचं लग्न करायचं आहे, ज्या मुलाचं लग्न करायचं आहे, किंवा ज्यांना कामामध्ये अडथळे येतात खास त्यांनीच करायचं आहे। इतर कोणीही हा उपाय केला तर चालणार नाही। हा त्यांच्या घरातील कोणीही उपाय करायचा नाही, त्या स्वतः व्यक्तीने हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे। तुमच्या जवळपास आपल्या सर्वांना माहिती आहे मारुतीचं मंदिर हे असतंच, प्रत्येक गावामध्ये असतं। तर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो उपाय आहे हा सकाळी जर केला तर अतिउत्तम। सकाळी तुमचं स्नान वगैरे झाल्याच्या नंतर तुमच्या घरात देवाला दिवाबत्ती वगैरे करायची, धूप वगैरे लावायची, धूप अगरबत्ती, त्यानंतर देवाला प्रार्थना करायची की देवा हे स्वामी आई मी ह्या मंदिरामध्ये हे काम करण्यासाठी जात आहे, तर मला यामध्ये यशस्वी कर किंवा मला यामध्ये यश दे असं बोलायचं आहे। आणि मंदिरामध्ये जाताना तुम्हाला एका बॉटलमध्ये तेल न्यायचं आहे, तो गुळाचा खडा, खोबरं, नागिनीची पान, नागिनीचं एकच पान लागते, एक पान घ्या, 2 जरी घेतली तरी हरकत नाही, एकावर एक 2 पानं ठेवली तरी चालेल। तर ती नागिनीची पानं, त्याचप्रमाणे तुम्हाला दिवा जो मी तुम्हाला सांगितला मातीचा दिवा किंवा पंती ही चालेल, पंती ती घेऊन जायची आहे। त्याचप्रमाणे अजून काय राहिलं, वाती पण घेऊन जा, काडीपेटी तुम्ही तुमची स्वतःची घेऊन जा, अगरबत्ती पण घेऊन गेले तरीही चालेल। ते तुम्हाला मंदिरात घेऊन जायचं आहे। मंदिरात घेऊन गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे मंगळवारी आणि शनिवारी मंदिरामध्ये खूप गर्दी असते, काही हरकत नाही, एका साईडला व्हायचं, सगळं आपलं साहित्य एका साईडला काढायचं, व्यवस्थित असं जागा पाहून बसायचं। बसल्याच्या नंतर ती नागिनीची पानं 1-2 जर नेले असेल तर एकावर एक 2 ठेवायची, एक नेला असेल तर अतिउत्तम, एक ठेवायचं, त्याच्यावरती गूळ खोबरं, आधी खोबरं ठेवायचं, खोबऱ्यावरती गूळ ठेवायचा आणि ते मारुतीरायाच्या समोर ठेवायचं। त्यानंतर तुम्हाला दिव्यामध्ये त्या 2 वातींची एक वात करून दिव्यात ठेवायची, तेल ओतायचं, दिवा लावायचा आणि आपली इच्छा तो दिवा असा हातात घेऊन बोलायचं की देवा माझं प्रमोशनचं काम होऊ दे,
किंवा तुमचं समजा नोकरी भेटत नसेल तर मला नोकरी भेटू दे, अशी पगाराची ह्या ठिकाणी मला नोकरी भेटू दे हे बोलायचं आहे. तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आलात, प्रमोशनचं काम आहे तर तेही बोलायचं आहे, इंटरव्ह्यूचं काम आहे तर तेही बोलायचं. त्याचप्रमाणे तुम्हाला जशी वर किंवा जशी वधू हवी आहे तेही मनातून बोलायचं की मला 7 जन्म साथ देणारे, कोणत्याही संकटात साथ देणारे अशी मला असा मला लाईफ पार्टनर भेटू दे किंवा अशी मला वधू भेटू दे, अशी मला पत्नी भेटू दे, असं तुम्हाला मारुती रायांना बोलायचं आहे. त्याचप्रमाणे देवा माझी सर्व कामं अडत आहेत तर माझी सर्व कामं व्यवस्थित प्रकारे मार्गी लागू होते हेही तुम्हाला बोलायचं आहे. म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तेथे साईडला बसून हनुमान चालीसा, तुम्हाला हनुमान चालिसेचं किमान एकदा तरी पठण तिथेच बसून करायचं आहे. किमान एकदा तरी हनुमान चालिसेचं पठण तुम्हाला करायचं आहे. आता समजा काहींना हनुमान चालिसेचं पठण समजा येत नाही किंवा वाचता येत नाही तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी मोबाईल सोबत घेऊन जायचा. मोबाईलमध्ये हनुमान चालिसा असती तर ती श्रवण जरी केली आणि त्यानुसार फक्त बोलण्याचा प्रयत्न जरी केला तरीही हरकत नाही. तुम्ही हेही करू शकता. कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई मला वाचायला जमत नाही, पण ठीक आहे, काही हरकत नाही दादांनो ताईंनो, तुम्ही फक्त याचं ऐकलं, फक्त श्रवण जरी केलं तरीही चालेल. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा उठायचं आहे, मारुती रायाच्या समोर जायचं आहे. आपण लोटांगण घालतो पूर्ण झोपून, आपल्याला माहिती आहे मंदिरात वगैरे त्या प्रकारे पूर्ण झोपून आपल्याला लोटांगण घालायचं आहे. आता काही जण म्हणतात ताई लोटांगण कसं घालतात, आपण सूर्यनमस्कार करताना असं पूर्ण जमिनीवरती झोपतो त्याप्रमाणे आपल्याला लोटांगण घालायचं आहे. लोटांगण घालून झाल्याच्या नंतर तेथेच आपण झोपलेल्या अवस्थेतच आपल्याला काय करायचं आहे, 3 वेळा आपलं हे डोकं आहे हे जमिनीवरती असं हळूहळू आपटायचं आहे. नाही तर जोरजोरात आपटलं तर डोकं फुटेल. हळूहळू डोकं आपटा. डोकं आपटल्याच्या नंतर खालीच झोपूनच तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती पुन्हा बोलायची आहे. ती इच्छा बोलून झाल्याच्या नंतर उठायचं आहे. उठून हात जोडायचे आणि तुम्हाला 51 वेळा त्या मंदिराभोवती फेऱ्या मारायच्या आहे. आतमध्ये जो गाभारा आहे, गाभाऱ्याच्या आत मंदिराभोवती जर मारुती रायाच्या पाठीमागून भरपूर मंदिरांमध्ये जागा असते तिथं तुम्ही 51 वेळा फेऱ्या मारू शकता. आता तुम्ही म्हणाल ताई 3 वेळा मारले तर चालेल का, 5 वेळा, 7 वेळा, 9 वेळा, 11 वेळा, 21 वेळा मारले चालेल का, चालणार नाही. पहिल्या मंगळवारी तुम्हाला ह्या 51 वेळाच फेऱ्या मारायच्या आहे. आणि ह्या दिवशी उपवास केला तर अतिउत्तम, नाही केला तरी हरकत नाही. तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही हे करू शकता. आता हा उपाय ताई किती दिवस करायचा, हा उपाय जो कोणी करणार त्याला पहिल्याच दिवशी इफेक्ट जाणवणार, पहिल्याच मंगळवारी. काहींचं कसं असतं, बाशिंगबळ आपण म्हणतो जड असतं, त्यांना दुसराही मंगळवार केला तर दुसऱ्या मंगळवारी जाणवेल. समजा दुसऱ्याही मंगळवारी तुम्हाला नाही जाणवलं तर तिसऱ्या मंगळवारपर्यंत 1001% तुम्हाला पुढून तुम्ही ज्या इच्छेसाठी हे केलेलं आहे ती इच्छा 1001% तुमची पूर्ण होणारच. आता दुसरं एक म्हटलं तरी तर अशा कमेंट येते की ताई आम्ही एकदम दुर्गम ठिकाणी राहतो, आमच्या ठिकाणी आमच्या जवळपास मंदिर वगैरे नाही, तर मग आम्ही ही सेवा घरात केली तर चालेल का. हो, तुमच्या घरात जर फोटो असेल तर केली तरीही चालेल. आता समजा ताई आमच्या घरात फोटोही नाही आहे, काही हरकत नाही, फोटो नाही तर फक्त इमॅजिन करायचं की मारुती राया माझ्या समोर आहे, हनुमानजी माझ्या समोर आहेत असं इमॅजिन करायचं. आणि हा उपाय सेम अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरात मंदिरासमोर किंवा देवघराच्या समोर बसूनही करू शकता. फक्त हा उपाय ज्याला ज्याचं काम आहे, ज्याचं लग्न जमायचं आहे, ज्याला कामात अडचण येतात त्याच व्यक्तीने करायचं. घरातल्या कुणीही दुसऱ्या व्यक्तीसाठी हा उपाय करू शकत नाही. स्वतः त्या व्यक्तीनेच हा उपाय करायचा. पुन्हा एकदा सांगते, इतर कोणीही करू शकत नाही. ज्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे त्याच व्यक्तीने उपाय करायचा. ज्यांचं लग्न जमत नाही, ज्यांना मनाप्रमाणे इच्छित वर वधू पाहिजे, त्यांनी हा उपाय स्वतः करायचा आहे. कारण कसं आहे, एवढं जीव तोडून तुम्ही म्हणता येईल का सांगते, कारण याचा 1001% इफेक्ट होतो. खूप पॉवरफुल ही सेवा आहे, तुम्ही करून पहा, तुमच्या लाईफ सोनं हे होणारच. आणि अजून एक, आता काहींचं म्हणणं असं येईल की ताई आम्हाला सकाळी जमणार नाही, मग संध्याकाळी. हो, अगदी संध्याकाळी केली तरी चालेल. फक्त संध्याकाळी तुम्ही कामावरून किंवा कुठूनही आलात तर तुम्हाला आंघोळ केली तर अतिउत्तम. आंघोळ करणं पॉसिबल नसेल तर अगदी हातपाय स्वच्छ धुवून जरी गेलात आणि तिथं जाऊन जरी ही सेवा केली मंदिरात किंवा घरात जरी केली तरीही चालेल. पण आता घरात जर केली तर तुम्ही आता फेऱ्या कुठं मारणार, प्रदक्षिणा कुठं करणार, त्याच्यामुळं शक्यतो तुम्ही मंदिरामध्ये जाऊनच ही सेवा करा. आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, ही सेवा तर तुम्हाला करायचीच आहे, पण त्याचप्रमाणे तुम्हाला मंगळवारी तुम्ही मंदिरामध्ये हनुमान चालिसाचं पठण करणार आहात, बरोबर की नाही. तर तुम्हाला बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, पुन्हा दुसरा मंगळवार येईल, तोपर्यंत रोज तुम्हाला घरी किमान
एकदा तरी हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे, हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे, किमान एकदा. सहज शक्य आहे. ज्यांना आवड आहे त्यांनी 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा जर केला तर अति उत्तम. आणि मी तुम्हाला सांगते याचा जो प्रभाव आहे, याचा जो हे आहे म्हणजे नाही का प्रचिती आहे, ही तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच येईल. हा काहींना थोडा वेळ लागेल, काही हरकत नाही. फक्त पॉझिटिव्हिटी ठेवून करा. 1001% नाही सेवा नाही तुमचं जर मनातली इच्छा पूर्ण झाली तर तिथून पुढे मला सांगा की ताई तू सांगितला तो उपाय नाही हे झाला. तुम्हाला काय करायचं आहे, नाही ना पहिल्या वेळेस नाही आली, दुसऱ्या मंगळवारी करा, दुसऱ्या मंगळवारी नाही आली, तिसऱ्या मंगळवारी करा, काही हरकत नाही. उपाय करत राहायचे, पर्यायी मार्ग शोधत राहायचे. आणि हे सर्व करत असताना महत्त्वाचं जे काही कामाचं म्हणजे जॉबचं सर्चिंग चालू आहे ते सर्चिंग चालू ठेवा. वधूंना पाहायला जातात किंवा म्हणजे मुलं वगैरे पाहायला येतात, तो कार्यक्रम तुमचा चालू ठेवा. त्याचप्रमाणे जी कोणती तुमची कामं आहेत, जी तुम्हाला मार्गी लावायची आहेत, ती कामं चालू ठेवा. नाही तुम्ही सगळं स्टॉप करा आणि म्हणाल ताई तू सांगितला तो उपाय केला पण आम्हाला काहीच फरक नाही जाणवला. कारण कसं आहे, आपल्याला कर्म केल्याशिवाय फळ मिळणार नाही. कर्म हे आपल्याला करत राहायचे, कार्य हे करत राहायचे. ते कार्य करत असताना भक्तीची जर साथ जर भेटली, स्वामींचा जर आशीर्वाद आपल्याला भेटला तर आपली कामं सुलभपणे पार पाडतात. हा उपाय निश्चित करून बघा. खूप जालिम आणि खूप पॉवरफुल असा उपाय आहे. आणि कसं आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे की हनुमान महाराज हे पृथ्वी तलावर जिवंत स्वरूपात त्यांचं वास्तव्य आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडं आपण कोणतीही मागणी जर कोणतीही इच्छा जर व्यक्त जर केली तर ती आपली पूर्ण ही होतेच. फक्त इथून बोलायचं आहे, विश्वासाने बोलायचं आहे, नाही तर होणारच नाही. असं कधी होतं का? सगळं काही होतं. फक्त मनातून बोला, सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत. तुम्हाला आहे ना एकदम साधी, सरळ आणि एकदम सोपी सेवा आहे. आता तुम्ही म्हणाल ताई पहिल्या मंगळवारी आम्ही 51 फेऱ्या मारल्या, मग दुसऱ्या मंगळवारी तेवढ्या मारायच्या का? नाही, दुसऱ्या मंगळवारी तुम्ही 11 फेऱ्या जरी मारल्या तरीही चालतात. त्याचप्रमाणे तुम्ही 21 जरी मारल्या तरी चालतात. आणि तुमची इच्छा असेल तर 51 वेळा मारल्या तरीही अतिउत्तम. काही लोक 1001 वेळा म्हणले तरी फेऱ्या मारतात, त्यांना लगेच प्रचिती येते. भरपूर जणांचे अनुभव असे त्यांनी सांगितलेले आहे की ताई जी सेवा सांगितली ती सेवा करायला सुरुवात केली आणि आमचं जे म्हणणं आहे ते आमचं पूर्ण झालं किंवा इच्छा पूर्ण झाली. तुम्ही फक्त पॉझिटिव्हिटी ठेवून करा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. आणि हा लग्न जमण्यासाठी, त्याचप्रमाणे काम लागण्यासाठी, जवळपासच तुमच्या 5-10 किलोमीटरवरती काम लागण्यासाठी लगेच तुम्हाला पॉवरफुल असा उपाय आहे. एका ताईचा म्हणजे फोन आला होता, तर तिने सांगितलं की ताई मी ती सेवा केली, मी जॉबसाठी म्हणजे खूप फिरत होते, अगदी 10-15 हजाराचं काम लागावं यासाठी मी प्रयत्न करत होते, पण माझं काही कामाचं होत नव्हतं कारण मला लॉंग डिस्टन्सवरती काम करणं पॉसिबल नव्हतं. तर तिने ही सेवा केली. तिचा अनुभव आहे हा का तिला फक्त 10-15 हजाराची नोकरी लागली तरी बस होणार होतं असं तिचं म्हणणं होतं, पण तिला चांगल्या पगाराची नोकरी भेटली. त्याचप्रमाणे एका दादाचा असं रिप्लाय आला होता की ताई अगदी मी बँकेत खाते जरी खोलायला गेलो तरी पण मला तिथं इतकी अडचणी यायच्या की मला त्या कामासाठी 2-2, 3-3 वेळा जावं लागायचं. आपल्याला माहिती आहे बँकेत खातं खोलायचं म्हणलं तर अगदी मिनिमम 10 मिनटं खूप होऊन जातात. पण त्या दादांना खूप फेऱ्या मारायला लागायच्या. पण ते दादा म्हणले की जशी मी ही सेवा चालू केली माझं प्रत्येक काम हे 5 ते 10 मिनिटात पूर्ण होतं आणि मला माघारी यायची गरज पडत नाही, त्याच वेळेमध्ये माझं काम पूर्ण होतं. एका ताईंचं पण एक कमेंट आली होती की ताई माझं लग्न जमत नव्हतं, खूप सारी मागणी पाहून गेली, खूप सारे पसंत पडले, खूप ठिकाणी मी हा बोलले तर त्यांचा नकार आला, काही मागणी घरच्यांना पटत होती तर मला पटत नव्हतं, माझ्या म्हणण्यानुसार भेटत नव्हतं, पण मी हा उपाय केला. त्या ताईला 3ऱ्या मंगळवारी शक्यतो आय होप तिसऱ्या मंगळवारी इफेक्ट जाणवला. म्हणजे मी ही सेवा केली तर मला पण म्हणजे माझ्या इच्छित वर मला भेटला. म्हणजे भरपूर जणांचे असं कमेंट आहेत, भरपूर जण असे सांगतात आम्ही, आणि हे फक्त सेवा करायच्या आहेत, ह्या मी केलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. असं काही म्हणजे विनाकारण काहीतरी पसरवायचं आहे, खोटं काहीतरी भोंदेपणा पसरवायचा आहे असं काहीच नाही. जे खरं आहे, छोटे मोठे उपाय आहेत हे आपल्याला माहिती आहे, स्वामी केंद्रामध्ये सुद्धा सांगितले जातात. हेच हे उपाय आहे जे मी अनुभवले, जे माझ्या जवळपासच्या मित्रमैत्रिणीने अनुभवले, तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. तर अजून आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून जे छान छान व्हिडिओ मी बनवणार आहे ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.